कोजागिरी पौर्णिमा व्रतकथा. फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. वीरभद्र नामक एक सावकार होता. तो आणि त्याची पत्नी खूप धार्मिक होते. त्यांना 2 कन्या होत्या. त्यांनी आपल्या मुलींना देखील धर्मपालनाचे धडे दिले होते. ते घरात सर्व व्रतवैकल्य करत असत. मोठी बहीण खूप श्रद्धाळू आणि धार्मिक होती, तर लहान बहीण फक्त तितकं कसं तरी जमवून नेत असे. दोघीही शरद पौर्णिमा व्रत करायच्या. मोठी बहीण पौर्णिमेचं व्रत पूर्ण पाळायची. या दिवशी लक्ष्मी पृथ्वीतलावर असते, त्यामुळे मोठी बहीण तिच्या स्वागतासाठी मसाल्याचं दूध आटवत असे व जागरण करत असे. रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करून ती ते दूध सर्वांना वाटत असे. इंद्र, ऐरावत व लक्ष्मीचं पूजन करत असे. चंद्राची पूजा करून रात्री आनंदात जागरण करत असे. देवीसुद्धा कोण जागा आहे हे पाहत असते असे म्हणतात, त्यामुळे ती जागरण करत असे. रात्री चंद्राला औक्षण करत असे. परंतु लहान बहीण व्रत अर्धवट सोडून झोपून जायची. तिचे आई वडील नेहमी तिला समजावत असत, पण तिच्यात मात्र तीळमात्रही फरक पडत नसे. कालांतरानंतर दोन्ही बहिणींचा विवाह झाला. दोघीच्याही घरी सुख समृद्धीला कशाचीही कमतरता नव्हती. मोठ्या बहिणीला 2 मुले झाली. ती खूप आनंदात होती. पण धाकटी बहीण मात्र सर्व सुख असूनही फार दुःखी होती. कारण धाकट्या बहिणीची मुलं जन्म घेताच मृत होत. हे कशामुळं होतं हे मात्र त्यांना कळत नव्हतं. त्यामुळे एका तपस्वी ऋषीवरांना बोलवून तिनं आपली व्यथा मांडली व कारण विचारलं. तेव्हा ऋषी म्हणाले, मुली, तू पौर्णिमेच्या दिवशी अपूर्ण व्रत करत असल्यामुळे ही दशा तुझ्या मागे लागली आहे. तुझ्या मुलाचा अकाली मृत्यू होत आहे. हे सारं ऐकून धाकट्या बहिणीला आपण केलेल्या चुकीची आठवण झाली. तिने पुन्हा हात जोडून त्यांना त्याविषयी मार्ग दाखवा म्हणून सांगितले. तेव्हा ऋषी म्हणाले, मुली, तू पौर्णिमेच्या दिवशी योग्य व्रत पाळल्यास तुझी मुलं जिवंत राहतील. त्यानंतर ते ऋषी तिला आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले. ऋषींनी सांगितल्यानुसार वीरभद्राच्या धाकट्या मुलीनं विधीचं पालन करून शरद पौर्णिमेचं व्रत केलं. काही कालानंतर तिला मुलगा झाला, पण तोही लवकरच मरण पावला. तेव्हा मात्र ती खूपच दुःखी झाली. इतकं सारं व्रतवैकल्य करून देखील माझ्या नशिबी पुन्हा दुःखच आलं. तिनं मृत झालेल्या मुलाला पाठीवर झोपवलं आणि कापडानं झाकलं. आपल्या बहिणीला मुलगा झाला म्हणून तिला भेटण्यासाठी मोठी बहीण आली. बहीण आपणास भेटावयास आली आहे म्हणून तिने मोठ्या बहिणीला बसावयाला जागा दिली. मोठी बहीण बसणार इतक्यात तिचा स्पर्श मृत बाळाला झाला आणि तो मुलगा रडू लागला. मोठी बहीण रागानं म्हणाली, मी जर या मुलाच्या शरीरावर बसले असते तर हा मुलगा मेला असता. त्यावर धाकटी बहीण म्हणाली, तो तर आधीच मेला होता. तुझ्या स्पर्शानं, पुण्यकर्मानं तो पुन्हा जिवंत झाला आहे. आपण दोघी बहिणी शरद पौर्णिमा व्रत करायचो, पण तू ते पूर्ण करायची आणि मी अर्धवट सोडून द्यायचे. माझ्या चुकीमुळं माझी मुलं जगत नव्हती, पण तुझ्या पुण्याईमुळं हे मूल जिवंत झालं आहे, असं तिनं थोरल्या बहिणीला सांगितलं. या प्रसंगानंतर दोन्ही बहिणींनी संपूर्ण नगरात ही कथा सांगितली. शरद पौर्णिमा व्रत पूर्ण करणाऱ्यास कसं संतती सौख्य लाभतं आणि त्याच्या संततीस दीर्घायुष्य प्राप्त होतं हेही लोकांना सांगितलं. तेव्हापासून हे व्रत मोठ्या प्रमाणात केलं जाऊ लागलं. विवाहानंतर पहिल्या शरद पौर्णिमेपासून हे व्रत सुरू करावं. आणखी एक कथा प्रचलित आहे. प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो खूप संस्कारी होता, परंतु खूपच दरिद्री ब्राह्मण होता. तो अगदी मनापासून सर्व कामे करीत असे. पण इथे ब्राह्मण जेवढा सज्जन होता, त्याची पत्नी तेवढीच दुष्ट होती. तिला आपण दरिद्री आहोत या गोष्टीचा नेहमी दुःख होत असे. आपल्याकडेही चांगली धनदौलत असावी, आपणही श्रीमंत असावं असे तिला वाटत असे. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत असे. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुद्ध आचरण करणे हा तिने आपला धर्म मांडला होता.
एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत असे. एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तणूक पाहून तो दुःखी झाला. ब्राह्मण जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर रागानं तो एका झाडाखाली बसून राहिला. रात्र झाली तरी त्याला घरी जायचं काही मन होत नव्हतं. जशी मध्यरात्र झाली तिथे नागकन्या आल्या. तो दुःखी बसलेला पाहून त्यांनी त्याला दुःखाचे कारण विचारले. तेव्हा त्याने सर्व हकीकत सांगितली. आपल्या दरिद्रीपणामुळे आपली पत्नी आपल्यावर कशी वैतागते हे देखील सांगितले. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. तेव्हा नागकन्येने त्याला शरद पौर्णिमेच्या व्रताची माहिती सांगितली. तिने सांगितले, शरद पौर्णिमेच्या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा करावी. उपवास, पूजन व जागरण या तिन्ही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र यांचे पूजन करावे. मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करावी. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव व पितरांना अर्पण करून आप्तेष्टांना द्यावे. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा. अशा प्रकारे नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागिरी व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधिवत कोजागिरी पौर्णिमेचे व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धनसंपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले. पौराणिक कथानुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो. ज्या दिवशी ती समुद्रमंथनातून प्रकट झाली होती. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांमध्ये असतो. चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. श्रीकृष्ण 16 कलांचे अवतार मानले जातात. द्वापार युगात वृंदावनामध्ये व्रजमंडळ भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा महारासलीला केली होती. वृंदावनात निधिवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण करून वैष्णव संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात. श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना केली जाते. मध्यरात्री कोजागिरीचा उत्सव करतात. दूध आटवून मध्यरात्री अगदी 12चे चंद्रप्रकाशात ते सर्वजण प्राशन करीत असतात. चंद्रप्रकाशात असे आटवलेले दूध म्हणजे अमृतमय होय. जो कोणी तोपर्यंत जागेल त्याला अमृताची प्राप्ती होईल, अन्यथा नाही. अशी कथा आहे की रात्री 12 वाजता अश्विनी अप्सरा येऊन विचारतात, कोण जागृती म्हणजे कोण जागे आहे, आणि जो जागा असेल त्याला त्या अमृत देतात. ही झाली कथा. या दिवशी चंद्रपूजेचेही खूप महत्त्व आहे. या रात्री चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ असतो आणि त्याच्या किरणांमध्ये अमृतमय गुण असतात अशी श्रद्धा आहे. चंद्राला दूध आणि खिरीचा नैवेद्य दाखवला जातो, ज्यामुळे आरोग्य लाभ होतो. जागरण आणि इतर पूजा देवी लक्ष्मीचा संचार पाहण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी रात्री जागरण केले जाते. आणि या दिवशी लक्ष्मीबरोबरच भगवान विष्णू, इंद्रदेव आणि बळीराजा यांचीही पूजा केली जाते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.